आश्चर्य वाटेल, पण इतिहासामध्ये एक असा दिवस होता की सर्व वेद, पुराण, श्रुती, स्मृती, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद या सगळ्यामध्ये पारंगत असणारे 4400 कर्मठ ब्राह्मण एकाच वेळेला महावीरांना शरण आले आणि त्यांनी त्यांचं कायमचं शिष्यत्व पत्करलं. भारतीय इतिहासातली एक अत्यंत अभूतपूर्व आणि विलक्षण अशी घटना मानावी लागेल. ही घटना इसवी सन पूर्व 557. त्या वर्षी वीर भगवंतांना वैशाख शुद्ध दशमीला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, समूहशरणाची रचना झाली. वीर भगवान विराजमान झाले, पण त्यानंतर 66 दिवस त्यांची वाणी खिरली नाही, म्हणजे प्रस्फुटित झाली नाही. त्याचं कारण होतं तीर्थंकरांच्या त्या अर्थरूप वाणीचं व्याख्याता असणाऱ्या गणधरांचा अभाव. म्हणजे त्यांची जी वाणी आहे ना, त्याला इंटरप्रिट करणारे कोणी महर्षीच नव्हते. मग दिव्यध्वनीचा अर्थ करून पाहणारी एवढ्या ताकदीचे मुनी त्या धर्मसभेमध्ये नसल्यानं ती वाणी खिरली नाही. इंद्राला चिंता वाटली आणि इकडे मगध देश म्हणजे आताचा सध्याचा बिहार, आर्य सुनील नावाचा एक ब्राह्मण पूर्व भारतामध्ये ब्राह्मण वर्गाचं नेतृत्व करत होता. अत्यंत समर्थ आणि प्रतिष्ठित. त्यांनी मध्यम पावानगरीमध्ये एक विशाल यज्ञाचं आयोजन केलं होतं. देशातल्या मोठमोठ्या दिग्गज ब्राह्मणांना त्यांना आमंत्रित केलं होतं. महावीर आणि बुद्ध यांच्या अहिंसक क्रांतीमुळे वेदविचारांना होणाऱ्या विरोधांना एक चपराक म्हणून या बृहद यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या महायज्ञाचं पौरोहित्य करत होते त्या काळचे सर्वाधिक महान विद्वान आणि तार्किक इंद्रपुती नावाचे गौतम. या यज्ञामध्ये त्यांच्याबरोबर हजारो विद्वान ब्राह्मण सहभागी झाले होते. अग्निपुती होते, वायुपुती होते, असे 11 महान ब्राह्मण पंडित हा विराट यज्ञ सांभाळत होते. या सगळ्या ब्राह्मण आचार्यांच्या शिष्यांची संख्या होती 4400 आणि हजारो नगरवासी त्याच्यामध्ये होते. सुमीलचा जय जयकार होत होता, आकाशामध्ये दुमदुमत होता. त्यावेळी तिथं यज्ञ सुरू होता ना, तिथून जवळच असणाऱ्या एक विपुलाचल पर्वतावर, आता सध्या ते राजगृही जवळ आहे, आजही आहे, वीर प्रभूंचं समोसन तिथं भरलं होतं आणि त्यांची देशणा ऐकण्यासाठी देवविमानं पुष्पवृष्टी करण्यासाठी जात होती. मग ही आकाशमार्गाने जाणाऱ्या देवविमानांना बघून यज्ञ करणाऱ्या लोकांना, तिथल्या ब्राह्मण विद्वानांना असं वाटलं की आपण जे यज्ञ करतोय ना, त्या यज्ञामध्ये आपण देवतांना जे आवाहन करतो त्यामुळं आहुती ग्रहण करण्यासाठी इथं आले. यज्ञात बसलेल्या लोकांना अत्यधिक आनंद झाला. आकाशाकडे एकटक बघत ते देवांचा जय जयकार करू लागले. पण ती सगळी देवविमानं यज्ञ मंडपावरनं सरळ पुढे गेली. त्यामुळे तिथल्या लोकांची म्हणजे ब्राह्मणांची घोर निराशा झाली. इंद्रपुती गौतमाने देवांना पुन्हा आवाहन करण्यासाठी वेदमंत्रांचा पाठ करत तुमुल नावाचा ध्वनी केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. ती सगळी देवविमानं वीरप्रभूंची वाणी श्रवण करण्यासाठी विपुलाचलावर गेली. हे ऐकून इंद्रपुतीला भारी धक्का बसला. एवढ्यात सौधर्म इंद्र बटूचं रूप धारण करून, छोटा बटूचं रूप धारण करून इंद्रपुती जवळ आला. इंद्र म्हणाला की तुझ्या विद्वत्तेची यशोगाथा देशभर पसरली आहे. तू वेद, पुराण, उपनिषद, न्याय, तर्क, ज्योतिषांचा मर्मज्ञ विद्वान आहेस. मला माझ्या गुरुने म्हणजे महावीरांनी एक श्लोक दिलाय, त्या श्लोकाचा भाव मला समजत नाही, की तू सांगशील का? तर तो श्लोक कोणता होता की पंचेव अत्तिकाया छज्जीव निकाया महवया पंच अठ्ठय पवयन मादा सहे ओ बंद मुखोय. ही गाथा जी आहे ती धवलाच्या 9व्या पुस्तकामध्ये. इंद्र पुढे म्हणाला की मी ही गाथा महावीरांच्याकडे ऐकली आहे, पण ते कित्येक दिवस मौन आहेत. तुझी विद्वत्ता सर्वदूर पसरली आहे असं ऐकून तुझ्याकडे आलो. इंद्रपुती ते गोंधळात पडला. त्यानं पहिल्यांदाच 6 जीव निकाय, 5 अस्तिकाय वगैरे शब्द ऐकले होते, पण तसे न दाखवता तो इंद्राला म्हणाला की चल तुझ्या गुरुसमोर या प्रश्नाचा उलगडा करूया. शास्त्रार्थ करण्याच्या इच्छेने तो लगबगीने इंद्राबरोबर निघाला आणि त्याने तीर्थंकर वीरप्रभूंच्या समूहशरणामध्ये प्रवेश केला. पण केवळ तिथं समोर मानस्तंभाच्या दर्शनाने त्याचा अभिनिवेश, अहंभाव सगळा विसर्जित झाला. मानस्तंभ त्याच्यासाठी प्रकाशस्तंभ झाला. त्याला उपरती झाली. जन्मोजन्मीचं तिमीर हटलं, मिथ्यात्वाचं मळव दूर गेलं. ते गंधकुटीमध्ये विराजमान असलेल्या वीरप्रभूंचं दर्शन करून तो भावविभोर झाला. नेत्रातनं जलधारा वाहू लागल्या. त्याच्या मनाचं कालुष्य दूर झालं. तो जगात गुरु म्हणून प्रसिद्ध होता. अशा गुरुलाही त्याचा महागुरु भेटला. म्हणजे तो दिवस पौर्णिमेचा होता म्हणून त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आणि त्याच्याबरोबर यज्ञामध्ये सहभागी झालेले अजून जे काय 11 विद्वान ब्राह्मण जे होते तेही प्रभूंच्या शरणी आले. त्याच्यामध्ये इंद्रपुती वगैरे 3 भाऊ, अकंपन गौतम गोत्रीय, सुधर्मा अग्निवेशायन गोत्री होता, मोरेपुत्र काश्यप गोत्री होता, मांदिक सांख्यदर्शनाचा प्रवक्ता होता, अचल नावाचा ब्राह्मण जो होता तो हारित गोत्री ब्राह्मण होता. हेच सगळे 11 ब्राह्मण महावीरांचे 11 गंधर्व झाले. तेव्हा त्या सगळ्यांचं वय 40 ते 50च्या आसपास होतं. असे त्यांच्याबरोबर 4004 ब्राह्मण शिष्य हे सगळ्यांनी त्यावेळेला महावीरांचं शिष्यत्व पत्करलं. त्याच दिवशी इंद्रपुती गौतम वीरप्रभूंचा मुख्य गंधर्व झाला म्हणून तो दिवस जैन लोक गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी कृष्ण प्रतिपदेच्या ब्राह्ममुहूर्त म्हणजे आज
जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारी प्रभूंची वाणी फिरली म्हणून तो दिवस आजचा वीर शासन जयंती म्हणून साजरा केला जातो. जैनांच्या दृष्टीने वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस आहे, कारण ज्ञानाची गंगा तिथूनच प्रसूत झाली. पण खूप जैन लोकांना याचा विसर पडलाय, म्हणून हा थोडासा व्हिडिओ करायचा वाटला. जय जय.